नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे प्रॉब्लेम सेट 1 चा क्वेश्चन 6. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया आपल्या क्वेश्चन 6व्यातल्या पहिल्या प्रश्नाला. 6व्या प्रश्नात त्यांनी काय सांगितलंय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता इथं त्यांनी सांगितलंय दिलेलं गणित सायमल्टेनियसनं काय करा, सोडवा. आता हे जर तुम्ही गणित बघितलं तर तुम्हाला इथं काय दिसतंय, छेदामध्ये एक्स वाय दिसतंय. म्हणजे हे गणित आहे प्रॅक्टिस सेट 1.4 चं. मग आता 1.4 तुम्ही व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, हे गणित समजून जाईल. कारण तिथं मी एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. तिथल्यासारखं इथे एक्सप्लेन करणं शक्य नाही, कारण वेळ खूप जास्त जाईल. त्यामुळे तुम्ही आधी काय करा, जर तुम्ही 1.4 पाहिला नसेल आपला व्हिडिओ तर आधी तो पहा, म्हणजे तुम्हाला तिथं व्यवस्थित समजेल. ते समजलं की तुम्हाला हे समजायला काय सुद्धा अवघड नाही. आता बघा हे गणित काय म्हणलंय पहिलं. आता जर तुम्ही पहिलं गणित बघितलं, तिथे एक्स आहे, इथं वाय आहे, तिथे एक्स आहे, इथं वाय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे. आता कॉन्स्टंट संख्या बघा, इथं काय आलंय 1/6 आलंय, छेदामध्ये 6 आलाय. मग छेदामध्ये संख्या नको आपल्याला. मग छेदामध्ये संख्या करायला काय करायचं, त्या संख्येला अंशामध्ये गुणायचं. म्हणजे काय, ही 6 भागाकारात भागाकारातली संख्या घालवायची असेल तर काय करायचं, त्या संख्येनं ते पूर्ण इक्वेशनला काय करायचं, गुणायचं. घ्या मग गुणून. आता ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या, ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. काय ना मग मल्टिप्लाय इक्वेशन 1/6. इक्वेशन 1 ला काय करायचं, 6 ने मल्टिप्लाय करायचं. करा मल्टिप्लाय. मग काय ते इक्वेशन तुमचं 6 गुणिले 2/x प्लस 6 इंटू 2/3y इज इक्वल टू 6 इंटू 1/6. 6 दोन्ही 12. आता इथं बघा 6 चा 2 चा काय केला, गुणाकार केला. 6 दोन्ही किती झालं 12. हा 12 आपण पुढे सुद्धा आहे असं लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा 3 1 3, 3 दोन्ही 6, 2 दोन्ही 4/y इज इक्वल टू 6 ला 6 काय आला, कट झालं. किती आलं इक्वेशन 1. आता ह्याला काय करा, 1.4 मध्ये आपण कसं केलं बघा, ह्याचं कन्व्हर्जन तसं करून घ्या. कसं केलं मग आपण, हा 12 बाहेर काढला आणि आतमध्ये कंसात काय ठेवलं 1/x प्लस हा 4 बाहेर काढला, आतमध्ये काय शिल्लक राहणार 1/y इज इक्वल टू 1. बघा ह्या 12च्या छेदात काय नसतं म्हणजे किती असतं, 1 असतं. 4च्या छेदात काय नसतं म्हणजे किती असतं, 1 असतं. कंसाचा अर्थ काय होतो, तिथं गुणाकार आहे. अपूर्णांकाच्या गुणाकाराचा काय नियम आहे, वरचा वरी गुणाकार असतो, खालचा खाली गुणाकार असतो. 12 1 12 आणि x 1 x. आलं का, हायच ते. पुढं 4 1 4 आणि y 1 y. म्हणजे दोन्हीचा अर्थ अजिबात बदलला नाही. आपण असं का केलं तर 1.4 मध्ये मी तुम्हाला सांगितलंय असं का करायचं. कारण आपल्याला काय करायचंय, 1/x बद्दल आणि 1/y बद्दल काय करायचंय, ह्याच्याबद्दल m आणि ह्याच्याबद्दल n काय करायचं, आपल्याला सबस्टिट्यूट करायचंय, पुट करायचंय. ह्याला इक्वेशन नंबर किती द्या, 3. ही 2 नंबरचं इक्वेशन तर आहे असंच आहे, त्यामुळे काय ह्याला प्रॉब्लेम आहे. ह्याला बी घ्या खाली आहे असं. बघा ते 3चं काय करायचं, 3 बाहेर काढायचा, आतमध्ये काय शिल्लक राहणार 1/x प्लस 2 बाहेर आला, आतमध्ये काय शिल्लक राहिलं 1/y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं, सपोज करायचं. कुणाला सपोज करायचं, 1/x बरोबर m and 1/y बरोबर n. 1/x ला काय म्हणायचं m आणि 1/y ला काय म्हणायचं n. आता काय करा, 1/x बद्दल m पुट करा आणि 1/y बद्दल n पुट करा. करा मग 12m अधिक 4n बरोबर 1. समजलं का. 1/x बद्दल काय पुट करायचं m, 12m अधिक 4n आणि 3m अधिक 2n. संपलं. इक्वेशन नंबर 3. हे किती आलं, 3m अधिक 2n बरोबर 0. आता इथं काय करायचं, सायमल्टेनियसली सोडवायचं. कसं सोडवायचं, n ला सारखं करणं सोपं आहे का हे m ला सारखं करणं सोपं आहे ते बघायचं. तर आपण जर बघितलं तर n ला सारखं करणं काय आहे, सोपं आहे. कसं सोपं आहे, जर तुम्ही ह्या 2 ला जर 2 न गुणलं तर इथे किती तयार होत आहे, 4. 4n ला 4n आपण काय करू शकतो. म्हणजे ह्या इक्वेशनला पूर्ण कितीने गुणायचं, 2 न. कितीने गुणायचं, 2 न. समजलं का 2 न गुणलं, कारण इथं आपल्याला 4 करता येतं 2 न गुणल्यावर. वरच्या 4 ला खालच्या 4 कट होतं, गुणा मग 2 न. काय नाही मग 2 6m अधिक 2 4n आणि 0 0. इक्वेशन नंबर आहे किती द्या, 4. आता काय करा, इक्वेशन नंबर 3 आणि 4 काय करायचं, एका खाली एक मांडून घ्यायचं. आता बघा इथं 4n आहे, इथं 4n आहे.
आता 4n ला 4n घालवासाठी चिन्ह कशी पाहिजे, एक भिन्न पाहिजे. म्हणजे वरचा अधिक असेल तर खालचं काय पाहिजे, वजा पाहिजे. आता ह्या चिन्हाला वजा करायचं असेल तर काय करायचं, ह्यांची वजाबाकी करायची. का मग वजाबाकी, ज्यावेळेस इथं वजाबाकी करतो त्यावेळेस खालची चिन्ह सगळी काय करायची, बदलायची. ह्या 6m ला अधिक चिन्ह आहे, म्हणजे ह्याचं काय होणार, वजा. हे अधिकचं काय होणार, वजा. हे अधिकचं काय होणार, वजा. अधिकचं वजा होणार नाही कारण शून्याला चिन्ह नसतं. हा 12 6 गेलं, 6 राहिलं, मोठ्या संख्ये चिन्ह अधिक लागलं. 4 4 काय आलं, कट झालं. ही 1 हाय असं खाली आलं, कारण 1 मधनं 0 गेला काय फरक पडत नाही. हा गुणाकाराचा जसा इकडे भागाकार गेला. m बरोबर किती आला, 1/6. m बरोबर 1/6 ही व्हॅल्यू 2 3 4 मध्ये कुठल्याही इक्वेशन ठेवा, जी सोपं असेल त्यामध्ये ठेवा. आपण सोपं कुठलं वाटतंय, इक्वेशन नंबर 2 वाटतंय, तर आपण काय करू, 2 मध्ये ठेवू. ठेवा मग 2 मध्ये. पुट m बरोबर 1/6 इन इक्वेशन 2. ठेवा इक्वेशन 2 काय आहे बघा, ते 3m अधिक 2n बरोबर 0. हा 3 आणि m मध्ये कुठलं चिन्ह असतं, गुणाकाराचं. 1/6 अधिक 2m इक्वल टू 0. 3 1 3, 3 2 6, किती आले तर 1/2 अधिक 2n बरोबर 0. हा अधिक आहे, तिकडे गेला काय होणार, वजा. 2n बरोबर वजा 1/2. शून्याला व्हॅल्यू असते का, नाही. 0 मधनं वजा 1/2 गेलं, किती शिल्लक राहतं, वजा 1/2च राहतं. कारण 0 म्हणजे काहीच नाही, काहीच नाही म्हणजे काहीच नाही. हा आता हा 2 गुणाकारात आहे, तिकडे गेल्या कुठे जाणार, भागाकारात. n बरोबर वजा, हा 1/2 आहे असा, आणि हा गुणाकारातला कुठं आला, इथं भागाकारात. आता गुणाकाराचा काय नियम आहे, वरचा वरी खालचा खाली करा. मग 1 1 1 आणि 2 2 4 वजा 1 काय आलं उत्तर याचं 4. आता काय करायचं, ज्याची त्याची व्हॅल्यू झाली त्याला देऊन टाकायची. आपण m कोणाबद्दल पुट केलं तर 1/x बद्दल, आणि n कोणाबद्दल पुट केलं तर 1/y बद्दल. ती काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. बट 1/x बरोबर m, 1/x बरोबर m ची किंमत किती आहे, 1/6. म्हणजे x ची किंमत किती आली, 6. ही छेदाची संख्या काय करा, हा छेदात x आहे, तिकडे गेल्या कुठे जाणार, अंशात. हा छेदातला 6 इकडे गेल्या कुठे जाणार, अंशात. म्हणजे x बरोबर किती आलं, 6. आणि 1/y बरोबर काय असतं, n. 1/y बरोबर n ची व्हॅल्यू किती आली, -1/4. आता हा y तिकडे गेला, हा 4 इकडे आला, मग काय आलं उत्तर, y बरोबर -4. लास्टला काय करणार तुम्ही, सोल्युशन इज x, y बरोबर x ची किंमत किती आहे, 6, ह्याची किंमत किती आहे, -4. अशा पद्धतीने हे गणित काय करायचं, सोडवायचं. दुसरा एक्झाम्पल बघा, एकदम सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही. मी एक्झाम्पल पूर्ण सोडून घेतलेलं आहे, कारण आपला वेळ काय होईल, वाचन. पहिल्यांदा काय करायचं, छेद चेक करायचा, दोघांचा सारखा आहे का बघा. त्याचा कुठला छेद आहे, 2x अधिक 1. त्याचा आहे का 2x अधिक 1 आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग त्याचा किती आहे, y अधिक 2. ह्याचा किती आहे, y अधिक 2. म्हणजे ह्याचा पहिला छेद आणि ह्याचा दुसरा काय आहे, सारखा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं तर लक्षात ठेवायचं की 2x अधिक 1 बद्दल m पुट करायचे आपल्याला, आणि y अधिक 2 बद्दल काय पुट करायचं आपल्याला, मग n पुट करायचंय. मग आपण आता काय करायचं, ही दिलेली दोन इक्वेशन काय करायची, एका खाली काय करायची, मांडून घेतली. बघा इथे मी मांडून घेतली. इथे हा 7 काय केला, मोहर घेतला, आणि 1/2x + 1 ला आपण काय केलं, इथं कंसामध्ये घेतलं, जेणेकरून तुम्हाला ही m आणि हा n मानायला काय होईल, सोपं होईल. मग काय केलं, हा 13 बाहेर आला, हा 1/y + 2 हा असा कंसात आला, ही 27 तर हा असा आला. इक्वेशन नंबर किती लिहिला, 1. पुन्हा हा 13 बाहेर आला, 1/2x + 1 हा कंसात आला, आणि हा 1/y + 2 काय आला, कंसात आला. आता सपोज काय करायचं, ह्या कंसाबद्दल m आणि y अधिक 2 बद्दल काय पुट केलं, आपण n पुट केलं. आता n पुट केलं काय क्वेश्चन येतं, 7m अधिक 13n बरोबर 27. आलं का, पुढं 13m अधिक 7n बरोबर 33. इक्वेशन नंबर 3 द्या, हा इक्वेशन नंबर 4 द्या. आता ह्या जर तुम्ही इक्वेशन जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतं, इथं बघा, इथं तुम्हाला कोएफिशियंटचं इंटरचेंजिंग दिसतं. ह्या m चा कोएफिशियंट ह्याच्या n ला गेलाय, आणि ह्या पहिल्या इक्वेशनच्या n चा कोएफिशियंट ह्याच्या m ला आलाय. मग कोएफिशियंटची आदला बदल होती, त्यावेळेस आपण काय करतो, सायमल्टेनियसचा दुसरा टाइप आपण काय करतो, बघतो.
हे गणित आहे 1.1 मधलं शेवटचं गणित आहे या टाईपचं. आता इथं काय करायचं, एकदा ह्या इक्वेशनची बेरीज करायची, त्यावरून तुम्हाला काय मिळतं, एक इक्वेशन मिळतं. पुन्हा ह्याच इक्वेशनची काय करायची, वजाबाकी करायची, त्यावर तुम्हाला काय होतं, एक इक्वेशन मिळतं. आणि ती दोन इक्वेशन काय करायची, एका खाली एक मांडायची, ती सॉल्व्ह करायची, आणि त्यावरून तुम्हाला काय होतंय, एम आणि यांची व्हॅल्यू मिळते. आणि ह्या एम आणि यांची व्हॅल्यू काय करायची, ह्या दोन इक्वेशन मध्ये पुट करायची, आणि त्यावरून तुम्हाला काय होती, एक्स आणि वायची काय होती, किंमत मिळते. एवढंच या गणितामध्ये काही सुद्धा अवघड नाही. बघा आता आपण बेरीज केली, 13 7 20, 13 7 20, एमचं एम एनचं एन, 33 आणि 27 बेरीज 60 आली. ह्यामधून काय केलं, 20 कॉमन काढलं, आतमध्ये कशाला राहिलं, एम अधिक एन, इकडे 60 आला. हा 20 कशामध्ये गुणाकारात आहे, तिकडे गेला जाणार भागाकारात, 0 0 काय झालं, कट झालं, बेत्रिक 6. मग काय शिल्लक राहिलं, एम अधिक एन बरोबर 3 शिल्लक राहिलं, त्याला इक्वेशन नंबर दिलं 5. आता काय करायचं, या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. काय मग वजाबाकी केल्या तुम्हाला माहिती, चिन्ह काय होतात, सगळी बदलतात. त्या अधिक 13चं काय झालं, वजा 13, अधिक 7चं वजा 7, आणि ह्या अधिक 33चं काय झालं, वजा 33. 13तनं 7 गेलं, 6 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह वजा 6 एम आलं. 13तनं 7 गेलं, 6 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह अधिक 6 एम आलं. 33 मधनं 27 गेलं, किती राहिलं, 6, मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, वजा. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. मॅक्सिमम मुलांचा हीच गोंधळ होतो की तिथंच मॅक्सिमम मुलं चुकतात, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायला गडबडीत विसरतात आणि सर्व पुढचं काय होतं, चुकतं. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायला विसरायचं नाही म्हणजे नाही. आता 6 काय करा, कॉमन करा, 6 बाहेर निघाला, म्हणजे काय शिल्लक राहिलं, हा मायनस एम आणि हा अधिक एन बरोबर वजा 6. हा गुणाकारातला 6 कुठं आला, पहा करताना 6 1 6, 6 1 6, काय शिल्लक राहिलं, वजा 1. काय ह्याला इक्वेशन नंबर किती यायचं, 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 काय केलं आपण, एका खाली एक मांडून घेतलं. आता तुम्ही जर इथं बघितलं, तुम्हाला काय दिसतंय, ह्या एमला चिन्ह अधिक आहे आणि ह्या एमला चिन्ह वजा आहे, म्हणजे ह्यांची चिन्ह न बदलता हे काय होतं, एकमेकाला कट होतात. कारण अधिक एम एन वजा एम काय होतं, कट होतं. म्हणजे चिन्ह बदलायची गरज इथं नाही. चिन्ह बदलायची गरज असेल तर काय करायची, बेरीज करायची. करा मग बेरीज, यमात एन गेलं, 0 राहिलं, एन एन 2 एन. आता बघा, ह्या एकलं चिन्ह कुठलं आहे, वजा, तिला चिन्ह कुठलं आहे, अधिक, भिन्न चिन्ह असल्यामुळे काय होती, वजाबाकी होती. 3तून 1 गेलं, 2 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह अधिक लागलं. हा 2 गुणाकाराचा भागाकारात आला, बे यांची किंमत किती आली, 1. आता ही यांची किंमत काय करायची, ह्या 3 4 5 6 यापैकी कुठल्याही सोप्या इक्वेशन मध्ये काय करायची, ठेवायची. आता सोपं कुठलं वाटतंय, 5 नंबरच वाटतंय. 14 इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 काय, एम अधिक एन बरोबर 3. यांची व्हॅल्यू किती पुट करायची, 1 केली, काय 1 पुट केली. त्या अधिकचं काय झालं, तिकडे गेल्यावर वजा झालं, 3तून 2 1 गेलं, 2 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह अधिक 2 झालं. पण एम आणि यांची व्हॅल्यू निघाली, पण आपल्याकडे ऍक्च्युअली आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करायचं, ह्या इक्वेशन मध्ये एमची व्हॅल्यू, ह्यामध्ये काय करायची, यांची व्हॅल्यू पुट करायची. बट 1/2x + 1 बरोबर एम आहे, मग पुट करा एमची व्हॅल्यू. इथं 2 असतं म्हणजे काय असतं, 2/1 असतं. मग हा भागाकारात तिकडे गेला, कुठं झाला तो गुणाकारात आला का, हा गुणाकारात आला, गुणा. मग बे दोन्ही 4x आणि बे 1 बे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही संख्या कंसात लिहायची. म्हणजे तुम्हाला गुणाकार करताना तुम्ही काय करताल, ह्या 2 फक्त ह्या 2ला जोडून चाल, बे दोन्ही 4x अधिक 1 लिहित चाल, तसं चालणार नाही. ह्या 2 ह्या 1ला पण काय करायचं, गुणायचं. आता कंसाचा गुणाकार कसा करायचा, ही मी मॅथ्स बेसिक मध्ये एकदम डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही काय करू शकता, आपल्या व्हिडिओला व्हिजिट करू शकता. 4x अधिक 2 आलं का, आता काय करायचं, डावी बाजू उजवीकडे घ्या, उजवी बाजू डावीकडे घ्या, म्हणजे आपल्याला काय होईल, गणित सोडवताना सोपं जाईल. हा अधिक 2 तिकडे गेला, काय होणार, वजा 2. 2तून 1 गेला, 1 राहिला, मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं, आणि हा गुणाकार तुमच्या भागाकारात आला. उत्तर काय आलं याचं, वजा 1/4 आलं. पुढं सेम आता काय करायचं, इथं यांची व्हॅल्यू पुट करायची. किती यांची व्हॅल्यू, 1. हा भागाकार इकडे आला गुणाकारात. आता हे ना कुठल्याही संख्येला 1 जर गुणलं तर उत्तरात फरक पडत नाही. y अधिक 2 काय राहणार, हायचं राहणार. मग हा डावी बाजू काय, ही बाजू इकडे घ्या, ही बाजू तिकडे घ्या, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. मग हा अधिक 2 तिकडे गेला, काय होणार, वजा 2. 2तून 1 गेला, 1 राहिला, मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं, वायची किंमत किती आली, वजा 1. मग जास्त काय ना तुम्ही, सोल्युशन इज x, y बरोबर -1/4
आणि -1. आपण ही फास्ट का घेतोय? कारण 1.4 मध्ये आपण ह्याला एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे म्हणून. आता घेऊया तिसरा प्रश्न. तिसरं एक्झाम्पल बघा काय दिलंय तुम्ही. छेदामध्ये इथे x आहे, इथे x आहे, इथं y आहे, इथं y आहे, चालतंय. पण तुम्ही जर इथं बघितलं असाल तर छेदामध्ये काय आलं, इथं x आणि y गुणाकारात आलंय. आता आपल्याला x आणि y गुणाकारात असलेलं चालतंय का? इथं नाही चालत. म्हणून काय करायचं, या x y ला घालवायचं. आता कसं घालवायचं बघा. x y कुठं आहे? इथं भागाकारात आहे. छेदात आहे म्हणजे कुठं आहे? भागाकारात आहे. भागाकारात संख्या घालवायला काय करतो आपण? त्या संख्येनं काय करतो? गुणतो. म्हणजे आता ह्या भागाकारातल्या x y नं आपण काय करायचं, ह्या इक्वेशनला काय करायचं? गुणायचं. इथं पण x y आहे आणि इथं पण x y आहे. मग काय करायचं? इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला पण काय करायचं? x y नं मल्टिप्लाय करायचं. का मल्टिप्लाय करायचं कळतंय का? x इथं इथं y असेल चालतं, पण x आणि y गुणाकारात आलेलं चालत नाही. x आणि y एकमेकाला काय आलेत? गुणाकारात आलेत. ते आपल्याला चालत नाही. मग आता x आणि y कुठे आहेत? छेदात आहे. छेदात म्हणजे कुठं? भागाकारात आहे. मग भागाकारात संख्या घालवायला आपण काय करतो? गुणाकार करतो. कुठल्या संख्येने गुणतो? जी संख्या भागाकारात आहे त्या संख्येनं. आता भागाकारात कोण आलाय? x y. मग काय करायचं? हे इक्वेशन 1 ला बी इक्वेशन 2 ला बी काय करायचं? x y नं गुणायचं. का गुणायचं? इथे x y आणि इथे x y आलाय म्हणून. करा गुणाकार. मग x y गुणिले 148x प्लस xy गुणिले 231 अपॉन y इज इक्वल टू xy इंटू 527 अपॉन xy. कंसात लिहिलं काय, गुणाकार चिन्ह दिलं काय, फरक पडत नाही. मग आता बघा काय होतंय. ह्या x ला हा x काय आला? कट झाला. ह्या y ला हा y काय आला? कट झाला. ह्या xy ला हा xy काय आला? कट झाला. मग काय शिल्लक राहिलं? 148y प्लस 231x इज इक्वल टू 527. आता बघा x काय आला? 2 नंबर आलाय. मग काय करायचं? 2 नंबर टर्म 1 नंबरला घ्यायची आणि 1 नंबर तिकडे 2 नंबर द्यायचे, जेणेकरून x प्लस y मध्ये आपलं इक्वेशन तयार होईल. मग काय आलं? 231x प्लस 148y इज इक्वल टू 587. इक्वेशन नंबर 3. आता काय करा? इक्वेशन नंबर 2 ला पण xy ने काय करा? मल्टिप्लाय करून घ्या. घ्या मग xy इंटू 231 अपॉन x प्लस xy इंटू 148 अपॉन y इज इक्वल टू xy इंटू 610 अपॉन xy. 610 ला आपण काय केलं? xy ने मल्टिप्लाय केलं. x ला x काय आला? कट झाला. y ला y काय आला? कट झाला. x ला xy काय आला? कट झाला. मग काय शिल्लक राहिलं? 231y प्लस 148 इंटू x 148 इंटू x इज इक्वल टू 610. याला इक्वेशन नंबर किती आहे? 4. आता काय करायचं? 3 आणि 4 एकमेकाखाली काय करायचं? आता इथं बघा x 2 नंबरला आलाय, त्याला काय करायचं? 1 नंबरला घ्यायचं आणि हा y काय करायचा? 2 नंबर द्यायचा. 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4 काय करायचं? खाली मांडून घ्या. घ्या मग. आता इथं बघा तुम्हाला काय दिसतंय? इथं तुम्हाला काय दिसतंय? हा x चा कोएफिशियंट 231 आहे. तो दुसऱ्या इक्वेशनच्या कुठे गेला? y ला गेला. आणि ह्या पहिल्या इक्वेशनच्या y चा कोएफिशियंट ह्या दुसऱ्याला गेला. म्हणजे इंटरचेंजिंग ऑफ कोएफिशियंट झाला. म्हणजे हा सायमल्टेनियसचा दुसरा टाइप आला. ह्याच्यामध्ये आपण काय करतो? एकदा ह्याची बेरीज करतो, तेव्हा एक इक्वेशन मिळतं. ह्याचीच वजाबाकी करून आपल्याला दुसरं इक्वेशन मिळतं. ते दोन इक्वेशन आपण काय करतो? सायमल्टेनियसली सोडवतो आणि x y च्या किमती काढतो. मग आता आपण इथं काय करायचं? एकदा ह्याची बेरीज करायची. करा बेरीज. मग काय ते बघा. 8 आणि 1 9, 4 आणि 3 7, 2 आणि 1 3. 80x अधिक 379y बरोबर 7 आणि 0 7, 3 आणि 1 2 आणि 1 3, 6 आणि 5 11, 1137. हा 379 काय करा? कॉमन काढा. हा 379 गुणाकार तिकडे गेला कुठे जाणार? भागाकारात. x अधिक y बरोबर 1137 भागिले 339.
एक्स अधिक वाय। जर तुम्ही 379 चा पाडा तयार केला तर त्यामध्ये 3 नंबरला कुठली संख्या आहे? 1134, म्हणजे 179 न जर तुम्ही भाग लावला 1137 ला तर तो किती भाग जातो? 3 नंबर जातो। मग किती उत्तर आलं तुमचं? 3। ह्याला इक्वेशन नंबर किती द्या? 5। पुढे आता हे जे एकदा काय करायची? वजाबाकी करा, वजाबाकी म्हणून। आता वजाबाकी काय येते बघा। आता 1 मधनं 8 टक्का नाही, मग इथनं उसनं घ्यायचं। 11 तनं 8 गेलं, किती राहिलं? 3 राहिलं। इथे किती राहिलं? 2। आता 2 तनं 4 टक्का नाही, उसनं घ्यायचं, किती झालं? 12। 12 तनं 4 गेलं, 8 राहिलं। 1 तून 1 गेलं, 0 राहिलं, म्हणजे किती उत्तर राहिलं तुमचं? 83। पण इथे चिन्ह काय करायला? बदलायला विसरू नका। इथे चिन्ह वजा येणार, इथे चिन्ह वजा येणार, इथे चिन्ह काय होणार? वजा येणार। मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे? अधिक आहे। मोठी संख्या वरची आहे, चिन्ह तिला अधिक आहे म्हणून काय आलं? 83x आलं। आता इथं बघा, इथे बी सेम संख्या आहे, म्हणजे काय येणार? 83y। पण मोठी संख्या कुठली आहे? 231, तिला चिन्ह कुठलं आहे? वजा, म्हणून इथे चिन्ह कुठलं आलं? वजा। हे वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही। 610 मधनं 75 गेले, किती राहते शिल्लक? वजाबाकी 83 इथे, ह्याची पण वजाबाकी। मोठ्या संख्येचं चिन्ह कुठे आलं? वजा चिन्ह आलं। 83 काय करा? कॉमन करा। 83 काय करा? कॉमन करा। x मायनस y इज इक्वल टू मायनस 83। हा 83 गुणाकार तिकडे गेला कुठे जाणार? भागाकारात। x वजा y बरोबर 83 अपॉन 83। 83 एक 83, 83 एक 83, काय आलं? x वजा y बरोबर किती आलं तुमचं? वजा 1 आलं। किती आलं? वजा 1। हे वजा चिन्ह लिहायला विसरायचं नाही। इक्वेशन नंबर किती आला आहे? 6। आता काय करायचं? 5 आणि 6 एका खाली एक लिहून घ्यायचं। घ्या मग। आता बघा, ह्या वाला चिन्ह अधिक आहे, ह्या वाला चिन्ह वजा आहे, म्हणजे अधिक वायला वजा वाय काय होतं? कट होतं। चिन्ह बदलायची गरज आहे का? नाही, बदलायची गरज नाही। म्हणून काय करायची? बेरीज। x आणि x 2x बरोबर वायला वाय काय झालं? कट झालं। 3 तून 1 गेलं, 2 राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक लागलं। x बरोबर 2 अपॉन 2, बेक बे बेक बे, किती शिल्लक राहिलं? x बरोबर 1। त्याची व्हॅल्यू 1 काय करायची? 4, 5, 6 पैकी कुठले बी पुट करा। तर आपण कुठे पुट करू? 5व्यात, कारण 5 सोपं आहे। करा पूर्ण पुट x बरोबर 1 इन इक्वेशन 5। काय 5? x अधिक y बरोबर 3, 1 अधिक y बरोबर 3, y बरोबर अधिक 1 तिकडे गेला काय होणार? वजा 1, y बरोबर किती आलं? 3 तून 1 गेलं, 2 राहिलं। x ची y ची व्हॅल्यू मिळाली का? मिळाली। मग फायनल आन्सर काय आलं तुमचं? सोल्युशन इज x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे? 1, y ची व्हॅल्यू किती आहे? 2, 1, 2। ही झालं तुमचं तिसरे एक्झाम्पल। खूप सिंपल आहे, काय सुद्धा अवघड नाही। चौथे एक्झाम्पल बघा काय दिलंय? 7x minus 2y upon xy is equal to 5, 8x plus 7y upon xy is equal to 15। आता आपल्याला काय करायचंय? ही दिलेली इक्वेशन आपल्या सायमल्टेनियसच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय करायचं? कन्वर्ट करून घ्यायचं। स्टँडर्ड फॉर्म काय? x, y आणि कॉन्स्टंट संख्या, बरोबर आहे का? डाव्या बाजूला काय पाहिजे? x, y व्हेरिएबल पाहिजे आणि उजव्या बाजूला कॉन्स्टंट पाहिजे। आता इथे डाव्या बाजूला x आहे, y पण आहे आणि इकडे कॉन्स्टंट पण आहे, पण ते एक्स्ट्रा कोणाला? हा छेदामधला xy। छेदामध्ये xy म्हणजे कुठं असतो? भागाकारात असतो। आता काय करायचं? हा भागाकारातला xy काय करायचं? इकडं गुणाकारात घेऊन जायचं। इथला पण हा xy काय करायचं? इकडं गुणाकारात घेऊन जायचा। घ्या मग गुणाकारात। काय ते इक्वेशन बघा मग। 7x minus 2y is equal to 5xy। हा भागाकारातला xy कुठं आला? गुणाकारात आला 5 ला। आता काय करू? आधी ह्याला सरळ करू, नंतर ह्याला सरळ करू। आता xy काय आला? एक्स्ट्रा आला। आता हा गुणाकारातला xy करायला आपण काय करतो? xy न भागतो। बघा मग xy न काय म्हणा तुम्ही? ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या। काय म्हणा तुम्ही मग? डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 1 ला कशाने भागायचं? xy ने भागायचं। भागा मग xy न। 7x अपॉन xy मायनस 2y अपॉन xy इज इक्वल टू 5xy अपॉन xy। आता बघा, ह्या x ला x काय आलं? कट झालं। ह्या y ला y काय आलं? कट झालं। ह्या xy ला xy काय आलं? कट झालं। मग इक्वेशन काय शिल्लक राहिलं? 7 अपॉन y मायनस 2 अपॉन x इज इक्वल टू 5। आता काय करायचं? x ची टर्म 1 नंबरला घ्यायची, y ची टर्म 2 नंबरला घ्यायची। आता ह्या x ची टर्म इकडे घेताना चिन्हासहित संख्या उचलायची।
ह्या 2/x चं चिन्ह कुठलं आहे मायनस आहे, मग ते चिन्ह सहित काय करायचं पुढे घ्यायचं. काय आलं मग 2/x. ह्या 7/y ला चिन्ह कुठलं आहे प्लस आहे, म्हणून ते चिन्ह कुठलं आलं प्लस चिन्ह आलं. 7/y इज इक्वल टू 5. आता ह्याला इक्वेशन नंबर किती द्या 3 द्या, कारण आपल्याला इक्वेशन नंबर 2 का द्यायचंय ह्याला द्यायचंय. बघा मग घ्या त्याला खाली हायस. आता काय येणार मग ती हा छेदातला एक्स वाय म्हणजे भागाकारातला एक्स वाय तिकडे गेल्या कुठे जाणार गुणाकारात. सिंपल एक्झाम्पल आहे 8x अधिक 7y बरोबर 15xy. आता काय करणार तुम्ही ह्या एक्स वायची आपल्याला गरज नाही, गुणाकारात आहे. गुणाकाराच्या संख्या काढायला काय करायला लागतो भागाकार. कुठल्या संख्येला भागायचं या गुणाकारातल्या, गुणाकारात पुन्हा एक्स वाय. मग काय म्हणतो तुम्ही डिवाइड इक्वेशन 2. याला इक्वेशन नंबर काय द्या 2. डिवाइड इक्वेशन 2 बाय एक्स वाय. एक्स वाय काय करायचं त्याला डिवाइड करायचं. करा डिवाइड 8x/xy प्लस 7y/xy इज इक्वल टू 15xy भागिले xy. xy ला xy काय आलं कट झालं, y ला y काय आलं कट झालं, x ला x काय आलं कट झालं. काय शिल्लक राहिले तर मग 8 भागिले y अधिक 7/x बरोबर 15. x टर्म अलीकडे आणि y टर्म पलीकडे. आता इथून दोघांची ना अधिक आहे त्यामुळे काय चिन्ह बदलायची आवश्यकता नाही. 7/x अधिक 8/y बरोबर 15. इक्वेशन नंबर 4. आता काय करा इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 एका खाली एक मांडून घ्या. वजा 2 दोन इक्वेशन एका खाली काय केले मांडून घेतले. -2/x कसं केलं 2 बाहेर काढला कंसामध्ये 1/x घेतला. पुन्हा 7/y काय केलं 7 बाहेर काढला 1/y कंसात घेतला. तुम्हाला तरी माहिती समजते आता. आता काय करायचं बघा 1/x आहे 1/y 1/y. मग 1/x बद्दल काय सपोज करू आपण m आणि 1/y बद्दल काय सपोज करू n. करा मग सपोज 1/x is equal to m and 1/y is equal to n. m आणि n ला काय सपोज केला आपण करा मग व्हॅल्यू पुट -2m plus 7n is equal to 5 आणि 7m plus 8n बरोबर 15. याला इक्वेशन नंबर द्या 5, याला इक्वेशन नंबर द्या 6. आता काय करायचं याला सायमल्टेनियस सोडवायचं. सोडवा मग. आता बघा इथं इथे किती आहे 2, इथे किती आहे 7. या 2 ला कुठल्या संख्येनं गुणावं तेव्हा 7 उत्तर येते. येते कुठल्या संख्येनं गुणल्यावर 7 नाही येत. म्हणजे m ला बी सारखं करणं शक्य नाही. इकडे n कडे जावा. आता ह्या 7 ला कुठल्या संख्येनं गुणावता 8 होतंय का, किंवा ह्या 8 ला कुठल्या संख्येनं गुणावता 7 होतंय का नाही. म्हणजे m ला पण कॅन्सल करणं शक्य नाही आणि n ला पण सहजासहजी कॅन्सल करणं शक्य नाही. ह्या दोघांमध्ये ज्याची व्हॅल्यू छोटी आहे ती काय करायची व्हॅल्यू सॉल्व्ह करायला घ्यायची. आता बघा ही 2 आणि 7 कसं आहे लहान आहे ऍज कम्पेअर टू 7 आणि 8 पेक्षा. मग काय करायचं बघा ह्या 7 न काय करायचं ह्या 2 ला गुणायचं. 7 2 किती होतं मग 14. आणि ह्या 2 न काय करायचं ह्या 7 ला गुणायचं. बेसती 14 म्हणजे 14 काय होईल आपलं कट होईल. म्हणजे काय करायचं ह्या 7 न वरच्या इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. करा मल्टिप्लाय. आणि ह्या इक्वेशन नंबर 6 ला काय करायचं या वरच्या संख्येच्या कोएफिशियंटनं साइन घ्यायचं नाही फक्त संख्या घ्यायची. किती आहे 2 आहे. खालच्या इक्वेशनच्या कोएफिशियंटनं वरच्या इक्वेशनला गुणायचं आणि वरच्या इक्वेशनच्या कोएफिशियंटनं काय करायचं खालच्या इक्वेशनला गुणायचं. गुणा मग 7 2 14 वजा 14m अधिक 7 7 49n बरोबर 7 5 35. याला इक्वेशन नंबर किती आला मग हा 7. गुणा ह्या 2 7 2 14 m अधिक 8 2 16n आणि 15 2 30. इक्वेशन नंबर किती आलं 8. आता बघा ही 14 आणि ही 14 एकमेकाला काय करायचं आपल्याला घालवायचंय.
एकमेकाला कट कधी होतात ते चिन्ह भिन्न असल्यावर. बघा ह्याचा वजा चिन्ह कुठला आहे वजा, ह्याचा वजा चिन्ह कुठला आहे अधिक, चिन्ह कसे आहे ते भिन्न, म्हणजे हे दोघे एकमेकाला काय होतात कट होतात. चिन्ह बदलायची गरज नाही, म्हणून इथं काय करायची बेरीज करायची. काय करायची बेरीज. समजलं का. ह्या 14 आणि 14 काय झालं कट झालं. 9 9 6 15 अजून आला 1 4 आणि 2 6 65 n बरोबर 0 आणि 5 5 3 आणि 3 6 65. हा 65 गुणा करा, तिकडे गेला कुठं जाणार भागाकारात. n बरोबर काय आला 65/65. भागाकार किती आला तुमचा 1. n बरोबर किती आलं 1. आता काय करायचं त्या n ची किंमत 5 6 7 8 पैकी कुठल्याही सोपे इक्वेशन मध्ये काय करायची ठेवायची. आपण काय करू इक्वेशन नंबर 5 मध्ये काय ठेवू. मग काय लिहिणार तुम्ही इथं पुट n बरोबर 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय लिहून घ्या वजा 2m अधिक 7n बरोबर 5 वजा 2m अधिक 7 गुणिले 1 बरोबर 5. आता हा 7 1 7 होणार वजा 2m अधिक 7 बरोबर 5. हा 7 गुणा करा, तिकडे गेला हे 7 अधिक मध्ये तिकडे गेला जाणार वजा मध्ये वजा 2m बरोबर 5 - 7 वजा 2m बरोबर. दोघांची चिन्ह कशी आहे भिन्न, भिन्न चिन्ह असल्यावर काय होती वजा बाकी. 7 5 गेलं 2 राहिलं, मोठ्या संख्येत चिन्ह वजा लागलं, वजाला वजा कट झालं, मग काय शिल्लक राहिलं 2m बरोबर 2. गुणाकारातला m तिकडे गेल्यावर भागाकारात जातो, त्यांचा भागाकार किती आला 2 m बरोबर किती आलं 1. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाचे करायचे x आणि y चे काढायचे. पुट करता येईल मध्ये व्हॅल्यू मग बट 1/x बरोबर m. मग 1/x बरोबर m ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. हा भागाकारातला m तिकडे गेला गुणाकारात आला, x बरोबर किती आला इकडे काय शिल्लक राहिला 1. मग काय आला x बरोबर 1 आणि 1/y बरोबर n. 1/y बरोबर n ची व्हॅल्यू किती आहे 1च आहे. हा भागाकारातला y तिकडे गुणाकारात गेला y 1 y आणि इकडे काय शिल्लक राहिला होता तुमचा 1, म्हणजे y ची किंमत किती आली 1च. फायनल आन्सर काय आलं सोल्युशन इज x, y बरोबर 1,1. खूप सिंपल एक्झाम्पल आहे, काही सुद्धा अवघड नाही. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढू शकता. शेवटचं एक्झाम्पल बघा काय म्हणताय. तुम्हाला काय दिलं बघा आता इथं हा एक कंस आहे छेदामध्ये 3x अधिक 4y, इथं पण 3x अधिक 4y, इथं 2x वजा 3y आहे, इथं पण 2x वजा 3y. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल ह्या कंसासाठी m पुट करायचं आणि ह्या कंसासाठी काय पुट करायचं n पुट करायचं. आधी काय करा ह्याला इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाका. द्या मग एकाखाली काय केलं आपण मांडून घेतलं. हा 1/2 बाहेर काढला, हा 1/5 बाहेर काढला, हा 5 इथं बाहेर आला आणि हा -2 सुद्धा काय झाला बाहेर आला. आता काय करायचं ह्या कंसाबद्दल m आणि ह्या कंसाबद्दल n काय करायचं पुट करायचं. करा मग n पुट. सपोज 1 हा कंस 3x + 4y = m आणि 1/2x + 3y = काय पुट करायचं n पुट करायचं. करा मग 1/2 m एक m काय प्रॉब्लेम येत नाही. इथं n/5 = 1/4. इक्वेशन नंबर किती आहे 3. आता दुसरं एक्झाम्पल दुसरं काय येणार इक्वेशन 5m वजा 2n बरोबर वजा 3/2. इक्वेशन नंबर किती झाले हे 4. आता बघा ह्या इक्वेशन नंबर 3 ला आपल्याला काय करायचं आहे. आता छेदामध्ये 4 आले 5 आले 2 आले. आता आपल्याला ही छेदामध्ये संख्या नको आहे त्या, मग काय करायचं आता एक संख्या असती तर त्या संख्येने काय केलं असतं आपण गुणलं असतं आणि ती संख्या कट केली असती. पण आता इथं 2 आले इथं 5 आले इथं 4 आले, इथं आपल्याला काय करावं लागेल लसावी काढावं लागेल. ह्यांचा लसावी कसा काढायचा बघा.
लसावी काढायची मेथड खूप सिंपल आहे. ह्या तिन्ही पण संख्या काय करायचं तर लिहून घ्यायच्या. 2 5 4 काय करा ही वळीने लिहून घ्या. चढत्या क्रमाने म्हणजे तुम्हाला काय होईल सोपं जाईल. आता काय करायचं ह्याला भाग घालवायचा. 2 ला किती भाग होतो 2 न. बे एक बे बे दोन्ही 4 बे न 5 भाग होतो का नाही हा एक राहणार. आता ह्या 2 ला किती भाग होतो 2 न. हा एक हा असा येणार बे एक बे इथे काय शिल्लक राहिला हा असा 5. आता 5 ला किती भाग होतो 5 न घालवा 5 न भाग म्हणजे हा एक हा असा आला 5 एक 5. जोपर्यंत इथं एक एक येत नाही तोपर्यंत भाग घालवत जायचा. आता एक एक आला आता ह्यांचा गुणाकार करा किती आला बे दोन्ही 4 आणि 4 पंचे 20 म्हणजे तुमचा लसावी किती आला 20. लसावी समजून घ्यायचा असेल तर तुम्ही मॅथ्स बेसिक बघा त्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. बघा मग आता किती आला लसावी आपला 20 आला. 2 गुणिले 2 गुणिले 5 बे दोन्ही 4 आणि 4 पंचे 20 लसावी किती आला तुमचा 20. म्हणजे काय करायचं 20 न ह्या इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. करा मल्टिप्लाय किती करायचं 20 न करा. 20m/2 प्लस 20n/5 इज इक्वल टू 20/4. बेन 10 20 5 20 4 पंचे 20 काय इक्वेशन आलं मग 10m अधिक 4n बरोबर 5. इक्वेशन नंबर किती देणार तुम्ही ह्याला 5. आता इक्वेशन नंबर 4 बघा छेदात किती आलाय 2. बघ इकडे संख्या द्यायच्या छेदात नाही त्या मग छेदातली संख्या भागाकार असते. भागाकारची संख्या घालवायला गुणाकार करायचा. कुठल्या संख्येत गुणायचं 2 न गुणायचं. गुणा मग 2 न 2 न गुणल्या काय उत्तर येते बघा 2 गुणिले 5m वजा 2 गुणिले 2n बरोबर 2 गुणिले वजा 3/2. 5 दोन्ही 10m वजा बे दोन्ही 4n बरोबर 2 ला 2 काय आलं कट झालं शिल्लक किती राहिलं वजा 3. इक्वेशन नंबर किती आले 6. आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 काय करायचं एकाखाली एक म्हणून घ्यायचं. घ्या मग 10m अधिक 4n बरोबर 5 आणि 10m वजा 4n बरोबर वजा 3. आता इथं बघा इथं पण 10m आहे इथं पण 10m आहे इथं 4n आहे इथं पण 4n आहे. आता m बी जाऊ शकतंय आणि n बी जाऊ शकतंय. पण आता चेक करायचं चिन्ह दोघांची कोणाची भिन्न भिन्न आहे ती बघा ह्याला अधिक चिन्ह ह्याला अधिक चिन्ह आहे म्हणजे एकमेकाला जाऊ शकत नाही. ह्याला अधिक चिन्ह ह्याला वजा चिन्ह आहे म्हणजे दोघांची चिन्ह कशी आहे ती भिन्न भिन्न चिन्ह असले चिन्ह बदलायची गरज नसते. म्हणून काय करायची बेरीज करा बेरीज मग 10 आणि 10 20m या 4 4 काय झालं कट झालं 5 3 गेला 2 राहिलं मोठ्या संख्येत चिन्ह अधिक लागलं गुणाकारातला 20 भागाकारात गेला m बरोबर किती आलं 2/10. बे एक बे बेन 10 20 m बरोबर किती आलं 1/10. आता ही m ची व्हॅल्यू कुठे पुट करायची 5 मध्ये पुट करा 6 मध्ये करा 5 सोपं आहे 5 मध्ये पुट करू. पुट m बरोबर 1/10 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आहे 10m अधिक 4n बरोबर 5. m ची व्हॅल्यू पुट करा 10 गुणिले m ची व्हॅल्यू किती आहे 1/10 अधिक 4n बरोबर 5. 10 1 10 10 1 10 किती शिल्लक राहिलं 1. 4n बरोबर 5 अधिक 1 तिकडे गेला काय होणार वजा होणार 5 वजा 1. 5 तुम्ही गेला 4 राहिलं गुणाकारातला 4 भागाकारात गेला 4 1 4 4 1 4 यांची व्हॅल्यू किती आली 1. m ची व्हॅल्यू मिळाली n ची व्हॅल्यू मिळाली. आता काय करायची ती व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये काय करायची पुट करायची. करा पुट बट काय 1/3x प्लस
4y इज इक्वल टू m 1/3x प्लस 4y इज इक्वल टू m ची किंमत किती आहे 1/10. आता बघा हा गुणाकारातला 10 ही भागाकारातला 10 इकडे गुणाकारात आला आणि भागाकारातली संख्या इकडे गुणाकारात आली. मग इक्वेशन कसं तयार होणार 3x अधिक 4y बरोबर 10. याला इक्वेशन नंबर किती द्या 7. आता y n ची किंमत ठेवा 1/2x प्लस 3y बरोबर n 1/2x प्लस 3y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. हा भागाकारातले तिने याला गुणाकारात हा भागाकार ही भागाकारातली संख्या तिकडे गुणाकारात गेली. मग किती काय शिल्लक राहील मग 2x प्लस 3y इज इक्वल टू 1 आलं. याला इक्वेशन नंबर किती द्या 8 द्या. आता काय जागा पुरत नाही त्यामुळे तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट काढा जेणेकरून मी काय करतो ही बाजू पुसून टाकतो. इथे एक मिस्टेक झालेली आहे. इथं अधिकच्या ऐवजी काय चिन्ह आलेलं आहे वजा चिन्ह आहे. तर गडबडीमध्ये चिन्ह मिस्टेक होऊ शकतं चिन्ह बदलू शकतं. त्यामुळे काय करायचं लक्ष देऊन थोडं स्लोली गणित सोडवायचं पण व्यवस्थित सोडवायचं चूक करायची नाही. काय करा ते 7 आणि 8 काय करा एका खाली एक मांडून घ्या. काय आहे ते 3x अधिक 4y बरोबर 10 इक्वेशन नंबर 7. आता बघा ह्या 3 ला 2 बी करता येत नाही आणि ह्या 2 ला 3 बी करता येत नाही. ह्या 4 ला बी 3 करता येत नाही आणि ह्या 3 ला बी 4 करता येत नाही. त्यावेळेस काय करायचं ह्या दोन्ही पैकी लहान संख्या कुठे आहे ते चेक करायच्या. लहान संख्या कुठे आहे ते बघा हिता येत्या. तर काय करायचं ह्या खालच्या सहगुणकानं वरच्या इक्वेशनला गुणायचं आणि वरच्या संख्येच्या सहगुणकानं खालच्या इक्वेशनला गुणायचं. म्हणजे काय करायचं ह्या 2 न गुणाला गुणायचं ह्या इक्वेशन नंबर 7 ला गुणायचं आणि ह्या 3 न काय करायचं इक्वेशन नंबर 8 ला गुणायचं. करा गुणाकार मग 3 दोन्ही 6x अधिक 4 दोन्ही 8y बरोबर 10 दोन्ही 20. आता गडबडीमध्ये काय होतं ह्या दोन संख्येला तुम्ही गुणता आणि ह्या 10 ला गुणाला काय करता तुम्ही विसरता. हे सुद्धा विसरायचं नाही. इक्वेशन नंबर 9 गुणा 3 2 ला 3 दोन्ही 6x वजा 3 3 बरोबर 3 1 3 इक्वेशन नंबर 10. आता बघा ही 6x काय करायचंय कट करायचंय. दोघं एकमेकाला कधी कट होणार जर दोघांची चिन्ह भिन्न असतील तर. आता चिन्ह भिन्न करायची आवश्यकता आहे म्हणून काय करायची वजाबाकी. ज्यावेळेस आपण वजा राईट करतो त्यावेळेस चिन्ह काय करायची बदलायची. हे अधिकचं झालं वजा हे वजा झालं अधिक आणि हे अधिकचं झालं वजा. करा वजाबाकी 6 तर 6 गेलं 0 राहिलं. हे 9 चिन्ह कुठलं आलं अधिक. हे 8 चिन्ह कुठलं आहे अधिक. सारखी चिन्ह ती बेरीज होणार 9 8 17 y बरोबर दोघांची चिन्ह कशी येते भिन्न 20 न 3 गेला 17 राहिलं. हा गुणाकारात 17 तिकडे गेला कुठे जाणार भागाकारात y बरोबर 17/17 17 1 17 17 1 17 y बरोबर किती आलं 1. आता y बरोबर 1 ही किंमत काय करू आपण इक्वेशन नंबर आता y बरोबर 1 ही किंमत आपण काय करू जी सोपं एक्झाम्पल वाटतंय जी सोपं इक्वेशन दिसतंय त्यामध्ये पुट करू 7 8 9 10 ह्या चारी पैकी तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये काय करू शकता पुट करू शकता. आपण काय करू ह्या इक्वेशन मध्ये काय करू त्याची व्हॅल्यू पुट करू. इक्वेशन नंबर 7 मध्ये पुट y बरोबर 1 इन इक्वेशन 7 करा 7 मध्ये पुट मग 3x अधिक 4 गुणिले y 4y म्हणजे काय 4 गुणिले y ची किंमत किती 1 बरोबर 10. 3x अधिक 4 1 4 अधिक 4 तिकडे केलं काय होणार वजा 4 होणार. 3x बरोबर 10 न 4 गेला 6 राहिलं. गुणाकारातला x 3 भागाकारात गेला 3 1 3 3 2 6 x बरोबर किती आलं 2. ही झालं तुमचं फायनल आन्सर. थोडंसं एक्झाम्पल मोठं वाटतंय पण सोपं आहे काय प्रॉब्लेम नाही. मग अशा तुम्ही काय लिहिणार सोल्युशन इज x, y बरोबर 2, 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर आज आपण काय करायचं थांबूया.
पुढला प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्हाला माझी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तोपर्यंत धन्यवाद.